मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपल्या ट्रिपचा दिवस चौथा आहे आणि आज आपण चाललो आहे खाटू श्याम मंदिरमध्ये. आपल्या हॉटेलपासून तो 130 किलोमीटरवरती आहे. इथून दोन रस्ते आहेत, एक हायवेवरून आहे आणि एक गावातून आहे. दोन्हीमध्ये 30 किलोमीटरचं अंतर आहे, पण आपण हायवेवरून जाऊ कारण या गाववाल्या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर खूप आहेत. मंदिराचं दर्शन झाल्यावर आपल्याला थोडं गॅरेजचं पण काम करावं लागणार आहे, पण मंदिरमध्येच आपला 1 तास जाईल आणि नंतर मग आपल्याला गाडी रिपेअर करून 2-3 तास तरी तिथे ठेवावं लागेल. मग त्या हिशोबाने आपण हॉटेल बघू आणि तिथे प्लॅन करू मग पुढचा. चलो. मित्रांनो आले इथं रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये. आता त्यांना विचारतोय किती टाईम लागेल, काय जास्ती टाईम लागत असेल तर आपण साध्या गॅरेजमध्येच काम करू. ब्रेक टाईट करायचं आणि हेडलाईटची चालू बंद होते. लफड़ा गाइस, लफड़ा लद्दाख के ऑन द वे लफड़ा गाइस, लफड़ा मारा मारी राजस्थान में लफड़ा, छोरा झोरी झगड़े हो रहे, रंगे हाथ पकड़ा गए. अभी बहुत पिटेगा. चलो मित्रांनो, सर्व्हिस सेंटरमध्ये टाईम लागेल म्हणून त्यांनी आपल्याला गॅरेजवाल्याचा नंबर दिलेला आहे. तर मग आपण गॅरेजमध्ये आलो आहे, मॉन्टूच्या गॅरेजमध्ये. मैं सब्सक्राइबर 5 बजे समथिंग चाहिए हो गए. हाँ हाँ. तो स्पीकर इसको भी कर सकते हो. स्पीकर ना. स्पीकर इसको भी. नहीं 2 घंटे में हमारा काम हो गया ना उधर, मतलब दर्शन हो गया ना 5 बजे तक, तो हम 8-9 बजे तक गाड़ी चलाएंगे. हाँ 8-9 बजे तक आगे सीटी लगेगी ना. स्पीकर के बाद तो फिर साइड मतलब लेके लिए ना. हरियाणा फिर भी 2 घंटे में 100-150 किलोमीटर तो हो जाएगा ना. हाँ दिल्ली नहीं, 100-150 किलोमीटर तो हो जाएगा ना 2 घंटे में. तो उधर फिर आगे सिटी लगेगी क्या? रोड खराब है. अच्छा सीकर में रुकना पड़ेगा मतलब खाटू से कितना लंबा है सीकर? 30 ठीक है. थोड़ा आराम ही कर लेंगे आज. ठीक है.
या खाटू श्याम मंदिर में जाके आते फिर डिसाइड करते कैसे करने का। या बाद में रास्ता खराब होगा तो होटल वोटल मिलेगी नहीं तो प्रॉब्लम पूरा होगा। ग्रामीण एरिया है और रोड वैसे भी खराब है। हाँ चलो अंकल थँक्यू। पाऊस चालू झाला पाऊस आता परत रेनकोट घालायला लागेल। नाश्ता करायचा बोलतो पुढे घे ना इथं पण लोक बघताय आपल्याला चल उतर रायडर आले। कसे बघताय कारण मोजून 5 मिनिटावर पाऊस नाही पडला लगेच निघालो आपण टाइमपास नको करायला एकदाच थांबू। आता हे लोक पुढे राहिले का मागे राहिले काय माहिती। पुढे मागे मागे वाटतं आता बिझॉन ऑफरोडिंग चालली इथं ऑफरोडिंग। हे बघा सापडले आपल्याला इथे रेनकोट घालायला थांबले होते आपल्या पुढे होते। हां आता अर्ध्या तासात उतरायचं आम्ही रेनकोट घालू का नको हा मोठा प्रश्न पडलाय आम्हाला आता। हां जाऊन दे चल। अरे काय पाऊस आपल्यासोबत प्रँक करतोय इथं आपण थांबलो रेनकोटसाठी यांनी रेनकोट घालून दिलं पाऊस बंद झाला आणि आता आम्ही रोडला लागलो तसा पाऊस चालू झाला पण 25 किलोमीटर राहिलं आहे म्हणून आणि थोडाच आहे थेंब जाऊ दे भिजलो तर भिजलो थोडाफार जाऊ आपण तिथं डायरेक्ट खाटू श्यामलाच उतरू। ये बघाव स्लो जाऊ ओला रस्ता आहे। मंदिर किधर है? अंदर वो रोड आप इधर आगे इसमें दे रखा होगा। हाँ वो गलत है इधर से जाओ। रास्ते से आने का हैं? वो रास्ते से आने का क्या? हाँ वो जो आप नीचे रोड से उतरे ना वही रोड सीधी तो जाएगी। अभी इधर से गली से दिखा रहा जाओगे इधर नहीं, वो आगे। ये गलत दिखा रहा है क्या इधर इस पे गलत दिखा रहा है क्या? इधर से ये रास्ता पर इधर से है लेकिन गाँव से घूम के जाएगा। अरे शंकू इथून गेला जातं काय? तेव्हा आले उतर ते नाही मग ते पाय लागलं काय लागलं असला होता पाय हट पाय वरती होता माझा माझा कधीपासून दुखतोय
जेवायचा टाइम झाला, चहा कुठं पिता? चाय टाइम गाईज. किती वाजले? किती वाजले रे? 3:25. ओनली फ्यू डेज लेफ्ट गाईज. आलं तर मग कृष्णाला समजलं. तर कृष्णाने काय केलं, त्यांनी 7 झाडं होती, त्याचे सगळे पानं होते. कृष्णाने काय केलं, तुला एका पानामध्ये तुम्हाला सगळे पानं हे करून टाकू, छेदून टाकू. तर त्यांनी सुरुवात केली, तर कृष्णाने एक पण त्या पाय घालले होते. एकच बाण, एका बाणाने. हे तर हरवासाठी 3 बाण होते. 3 बाण मारलं असतं त्यांनी सगळे युद्ध संपवलं असतं. असं आहे. ऐकून घे ना. एक बाण काय करायचा, जेवढे पण आपले जे विकत नाही आहे त्यांना सगळ्यांना फाईन करायचा. एक बाण जेवढे पण शत्रू आहेत तेवढ्यांना फाईन करायचा आणि 17 बाण ना सगळ्यांना मारून टाकायचा. तू ह्याच्यामधलं बघितलं असतील, काय बोलतो सूर्यपुत्र कर म्हणतो. त्याच्यामध्ये साईज पण टाकलं, साईज पण. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपल्या ट्रिपचा दिवस 5वा आणि आज आपण मोठा टार्गेट ठेवला आहे, पण आज बघू किती कॅप्चर करतो आपण. मागच्या वेळेस 500 ठेवला होता पण 400 केला होता पावसामुळे. आता आज पाऊस तर काय वाटत नाही, त्या हिशोबाने म्हणजे इथे दिसतोय पण पुढे नसेल आणि नसला तर चांगलंच आहे. 500 आपले इझिली होऊ शकतात कारण आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि बॅगा वगैरे बांधून झाल्या आहेत, तर त्या हिशोबाने होऊ शकतो आज टार्गेट. बघूया काय होते. चलो काय चलो. पैसे की बहुत पैसे बहुत है, पैसे की कमी नहीं है. क्या बोलते भाई? काय काय झालं? कुठे घाण लागली? हे काय इथं? कुठे घाण? हे काय इथं? अरे यार शी पेट्रोल साफ करून टाक. पुसत नाही तू काय नाही. अरे यार
मित्रांनो 196 म्हणजे ऑलमोस्ट 200 किलोमीटर आपण गाडी चालवत आणली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून निघालो होतो आणि आता वाजले 11:30, 11:45 झालेत ऑलमोस्ट. आपण आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. मी एकट्याने फक्त मॅगी खाल्ली होती, या लोकांनी फक्त चहा आणि कॉफीवरती आले तिथपर्यंत. तर आज आपला टार्गेट कंप्लीट होण्यासारखं आहे. आपण पहिले नाश्ता करू आणि गाडीला पण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावं लागेल. मग आपण आता ब्रेक घेऊ 1 तासाचा आणि मग निघू इथून. विवेक खूप भुकेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर दिसत असेल मला. खाऊन आला ना तू झपा. मला पण भूक लागली तरी परत खाणार तू. हो मग. चलो. बजेट आले नाही एवढं नाही माझं बजेट. मित्रांनो इथे काकांनी आपल्याला हे सांगितलेले रस्ते या मार्गाने जा म्हणजे लवकर तुम्ही पंजाबपर्यंत पोहोचाल. आता आपण आहे बुप्पामध्ये आणि नंतर हिसार, बखाता, अकलाना, सुरावाला चौक असं करत लवकर पोचाल असं त्यांनी सजेशन दिलेलं आहे आपल्याला. चला आता निघायची वेळ झाली. आता सीधा परत एकदा 150-200 किलोमीटरला स्टॉप घेऊ. आता जेवायची तर काही गरज नाही, पोट भरलेले सगळ्यांचे. डायरेक्ट संध्याकाळी चहा नाश्त्याला थांबू. परत 200 मारायला लागेल. 100 करून मारू. 100 करून मारू. आता ऊन वाढले कारण 150-300 सोपं आहे. आपल्याला सोपं आहे रे, गाडीला सोपं नाही. मारू रे. आपण खाऊ बी होतो. चालत जाशील का तू? 1 किलोमीटर पण नाही जाणार. चल अंकल चलो. आएंगे आपण. चलो चला निघूया आता. राजस्थान क्रॉस केलेलं आहे आपण आज आणि आता आपण हरियाणा क्रॉस करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आज आपण हरियाणा क्रॉस करून देऊ. 200-300 किलोमीटर काहीतरी आहे. संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. सीधा आपण डायरेक्ट पंजाबमध्ये स्टे करू. आज तर पंजाबमध्ये जर स्टे झाला तर आपण 2 दिवसात पंजाबमध्ये असू. लद्दाख येस. हॅलो सबस्क्रायबर. ब्रेक टाईम मित्रांनो 80 किलोमीटर चालून आलो आहे. आता हरियाणामध्ये चालून म्हणजे गाडी चालून आलो आहे रे. गरमी खूप आहे हरियाणामध्ये. आता इथं उसाचा रस दिसला आहे तर तिथे प्यायला थांबलो आहे आम्ही. पाणी पण संपलं आहे. आता पाण्याची बॉटल घ्यायला लागेल परत. नाही तर घसा सुकून जाईल पूर्ण. धूळ पण खूप उडते आणि हेल्मेट हे घालून जाम गरमी व्हायला लागली. सारखं आता जास्त सहन होत नाही. उसाचा रस प्यायला लागेल. 1000 हो ओनली 1000 रिमेनिंग गाईज किलोमीटर. चलो. ग्लास तर खूप मोठा आहे, याच्याने आपली ताण भागून जाईल. संकेतला तर खूप आवडला ग्लास. बोलतो क्वांटिटी मस्त आहे. पहाडी होळी आहे. चीयर्स. अजून एक.
हरियाणा येथे पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्याचा आस्वाद घेताना सिद्धेश आता कसं वाटतंय? गारगार वाटते. सक्कर से बलाडा से लुधियाना भी निकलो. चलो अंकल चलो. पूर्ण शिरत मित्रांनो संकेत आपल्याला गल्ली गल्लीतून घेऊन चाललाय. अरे हा गल्लीतून चाललाय का? गावातून आलो आपण असं वाटतंय. रस्ता चुकला. अरे तो गल्लीतून असतो ना तो अर्धा हे बघा का आलंय गुगल मॅपवर. हायवेनेच घे तू. संकू रायडर बस. ऐकून घे. एंड हेयर इज बच्चा लोग. रस्ता चुकलोय मित्रांनो. आता परत हायवेला जॉईन करावं लागेल. ठीक है. बड़ी राइड में ऐसी छोटी मोटी गलती होती रहती है. ही पूर्ण भात शेती आहे. आणि संकेत जाम पुढे गेलेत. ते बोलले की पेट्रोल पंपाच्या इथे थांबतो म्हणून पेट्रोल पंप आला नाही. वेलकम टू पंजाब. आलं मग पंजाब आलं पण लगेच. हरियाणा तो शुरू होते ही खत्म हो गया गाइस. हरियाणा शुरू होते ही खत्म हो गया. पंजाब स्टार्टेड. ये अभी लद्दाख दूर नहीं. जब अपना लग रहा है ब्लॉग बनाना. दुसरी बार पेट्रोल भर रहे भाई. मित्रांनो आज एका दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल भरायला आलोय. आज भरपूर डिस्टन्स कव्हर केलं आपण. 350 किलोमीटर आला असेल ना. 1200 कर दो. ए ते बघ ऑलमोस्ट 350 किलोमीटर आले आपण. आणि आत्ताचे 5 वाजले. अजून भरपूर वेळ आपल्याकडे. 400 किलोमीटर 500 किलोमीटरचा ओढून आहे.
चहा नाश्ता करायला थांबलो होतो. माझे पैसे घेतले आहे. विवेककडे सगळा हिशोब आहे, तो मॅनेज करतो सगळं, त्यामुळे आम्हाला काय टेन्शन नसतं. काय बोलतो? माझे पैसे कुठे गेले मग? कुठले पैसे तुझे? माझ्याकडे बोलू 2000 रुपये. आता बघा काय करायचं. तर इथं जास्त वेळ बसू शकत नाही, जाम माशा फिरताय. हाँ वो फिर गांव में से हो जाएगा सिंगल तो बराबर नहीं है. हाँ वो नहीं, ये वाला ठीक है. अभी इधर सांबा से मुकरेन पहुंचा. मुकरेन से पठानकोट. कवर करके जाना पड़ेगा. पठानकोट से सीधा पहले मुड़ जाओगे, काटुआ करके सांबा. उधमपुर पहुंच जाओगे, सीधा उधमपुर. अगर लॉन्ग रूट लोगे ये सारा क्रॉस करना पड़ेगा. उधमपुर से सीधा श्रीनगर. मैप ये लो, सांबा आएगा. सांबा, ठीक. सांबा से राइट टर्न लेना है, ये पूरा सीधा आके उधमपुर निकल. उधमपुर, हाँ. नहीं तो ये पूरा सर्कल आपको खराब जाएगा. रोड भी बहुत खराब है, ट्रैफिक बहुत होता है इसमें. ये वाला अच्छा है ना सांबा? ये रोड भी अच्छा है और इधर क्राउड भी नहीं होता. मित्रांनो फॉग लाईट लावून घेतलेत आपण. तिकडे अलाउड नाहीत, पण ऑप्शन नाही, अंधार खूप असेल तिकडे रोडवर. सेफ्टी म्हणून आपल्याला हे गरजेचं आहे. खर्च तर खूप केलाय आता एक्स्ट्राचा. आता बघू किती बिल होते याचं. हा हा खर्च कॉन्ट्रीमध्ये नाही येणार आहे, सेपरेट करावा लागणार आहे. त्यामुळे आता दादाला रिक्वेस्ट करू थोडं डिस्काउंट द्यायला. थोडं मीटिंगमध्ये थोडं येईल, थोड्या वेळात डिस्कस करायला किती होतात बघू. अजून आपल्याला हॉटेल पण बुक करायचं बाकी आहे. आज इथे स्टे करायचं आहे. हॉटेल सांगा 500 रुपये. हां, कुठे आपण? लुधियानामध्ये कोणाच्या ओळखीचं हॉटेल असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट टाइम आम्ही तिकडेच जाऊ. शॉप तर एकदम मस्त आहे, सगळं सामान आहे इथे. एसी हीटर दादाने आम्हाला कोक पण दिली, कारण दादाला माहिती आहे यांना मोठा कापायचा. मोठा कापायचा यांना. सगळे स्टिकर लावून ठेवले. उधारी मागायची का? हां उधारी मागायची का उधारी? हां, इथं उधारी अलाउड नाही आहे. एवढं छोटं हेल्मेट तुम्ही कधी बघितलं असेल का? ते पण आहे यांच्याकडे. तुझ्याकडसाठी आहे का रे? कॅटसाठी कॅटसाठी आहे.
ओके कॅटसाठी हेल्मेट आता समजलं आपल्याला. पकड घ्यायला लागेल ना. व्हेरी डेंजरस. तुला पण सांगितलं टॉपअप करायला. हे घ्यायचंय का काय? रॉयल एनफिल्डचं आहे का? रॉयल एनफिल्डचं नाही आहे. पाच 5,700 झाले बिल. दादा कुछ डिस्काउंट. डिस्काउंट कर दिया मैंने. वीडियो बना कर. हाँ पूरा डिस्काउंट है. भैया बोल रहे वीडियो के लिए बोल दो. क्या इनका दिल रखने के लिए बोलते हैं. पूरा डिस्काउंट. दिल लग जाएगी इधर. नहीं दिल रखने के लिए बोलते हैं. हम इधर दिल रखते हैं बाहर नहीं रखते. चलो ओके. थँक्यू. हे आपले 100 रुपये डिस्काउंट दिलेलं आपल्याला. 5,500चं बिल करून आता निघतोय. चार्जर वगैरे घ्या. चलो आता रूम बुक करू आणि मग जाऊ. आजचा स्टे करू. पहिले तर जेवायला जायला लागेल. भूक लागली जाऊ. मित्रांनो गाडी रिपेअर करून आता आलो आहे आपण जेवायला. आणि आजचा सीन आपला असं झालं आहे की आपण सकाळचा नाश्ता केला राजस्थानमध्ये, दुपारचं जेवण हरियाणामध्ये आणि आता रात्रीचं जेवण पंजाबमध्ये. एका दिवसात 3 स्टेट फिरून आले. तिन्ही ठिकाणी टेस्ट घेऊन आले कसं काय. तर रूम बुक केलेली आपण. जेवून सीधा डाऊ रूमवर झोपायला आणि सकाळी बघू मग कसं काय करायचं ते. ओके गुड नाईट. Gracias.